लँड लॉमधील अर्थात जमिनी महसुली कायद्याअंतर्गत महसूल अधिकारी व त्यांचे अधिकार व कर्तव्य अर्थात रेव्हेन्यू ऑफिसर अँड हिज पॉवर्स अँड ड्युटीज या प्रमुख प्रश्नावर संपूर्ण विस्तारित माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ऐका आणि हा प्रश्न समजून घ्या की महसुली अधिकारी व त्यांचे अधिकार व कर्तव्य अर्थात महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 नुसार महसुली अधिकारी म्हणजे कोण, कोणाला महसुली अधिकारी म्हणतात. कलम 6 महाराष्ट्र जमिनी महसुली संहिता 1966 नुसार राज्य सरकार महसूल अधिकारी नेमते. महसूल अधिकाऱ्यांचे पदग्रहण अर्थात त्यांचं पद कोणतं, तर त्याचे 5 टप्पे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. त्याच्यातला पहिला महसुली अधिकारी कोण, याच्यातला पहिला टप्पा हा जिल्हाधिकारी अर्थात कलेक्टर किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. दुसरा टप्पा उपविभागीय अधिकारी अर्थात सब डिव्हिजनल ऑफिसर SDO. तिसरा महत्त्वाचा टप्पा जो तालुका स्तरावर असतो ज्याला तहसीलदार म्हणतात, SDO अर्थात प्रांत म्हणतात आणि जिल्हाधिकारी अर्थात कलेक्टर म्हणतात. तर हा तिसरा टप्पा म्हणजे तहसीलदार. चौथा टप्पा हा नायब तहसीलदार आणि 5वा महत्त्वाचा टप्पा हा तलाठी असतो जो त्या ग्रामीण खेड्याशी निगडीत असतो. खालून वर रचना जर पाहायची म्हटलं तर मूळ गावाला तलाठी, त्याच्यावर तालुक्याला पण तहसीलदाराच्या खाली नायब तहसीलदार, त्याच्यानंतर तहसीलदार, त्याच्यानंतर उपविभागीय अधिकारी सब डिव्हिजनल ऑफिसर अर्थात प्रांत SDO आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकारी अर्थात डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. यांची महसुली अधिकाऱ्यांची रचना या ठिकाणी या विषयामध्ये प्रश्नामध्ये आपण पाहणार आहोत. या महसुली अधिकाऱ्यांचे मुख्य अधिकार आणि कर्तव्य कोणते हा दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे ज्या या प्रश्नाशी निगडीत आहे. तो म्हणजे महसूल अधिकाऱ्यांचे मुख्य अधिकार कोणते, कर्तव्य कोणती. तर त्याच्यामध्ये आपण तलाठी हा गाव स्तरावरचा व्यक्ती पाहूया. जो तलाठी कलम 8 आणि 9 नुसार तलाठ्याची कर्तव्य म्हणजे त्याची कामं ही 7/12 उतारा, 8 फेरफार नोंदणी वही तयार करणे, पीक पाहणी करणे आणि त्याची नोंद ठेवणे, महसुली वसुली करणे ग्राम पातळीवरची, सीमाचिन्हे तपासणे आणि जपणे म्हणजे ज्या गावच्या सीमा आपण सीमा आणि सीमाचिन्हे ह्या प्रश्नामध्ये या गोष्टी पाहिल्या ते याच तलाट्याच्या अंतर्गत येतात. आणि त्याच्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांना महसूल उतारे पुरवणे. हे तहसीलदाराच्या अंतर्गत तलाठी जो ग्राम पातळीवरचा आहे ह्या तलाट्याची मुख्य कामं आहेत. तलाट्याचं संपूर्ण रिपोर्टिंग हे तहसील कार्यालयाशी निगडीत असतं, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. याचा दुसरा जो अधिकारी आहे महसुली अधिकारी जो तालुका स्तरावरचा आहे, तलाठी हा ग्राम स्तरावरचा, त्याच्यावर तालुका स्तर, तालुक्याला बसतो तो तहसीलदार. तहसीलदार अर्थात कलम 11 व 186 ते 188 म्हणजे कलम 11 व कलम 186 ते 188 याच्या अंतर्गत संपूर्ण तालुक्यात महसूल वसुलीची जबाबदारी ही तहसीलदारावर असते. जमिनीवरील फेरफार, मंजुरी, वारसा हक्क, विक्री किंवा बोजा बदल हे संपूर्ण अधिकार तहसीलदाराच्या अंतर्गत येतात. त्याच्यानंतर वसुली न झाल्यास मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार हा तहसीलदाराला सुप्रीम तालुक्याची पॉवर म्हणून त्यांना असतो. त्याचप्रमाणे भाडेपट्टी, अनाधिकृत ताबा, जमिनीवरील वाद सोडवणे याची सुद्धा काम तालुका न्यायदंडाधिकारी म्हणून तहसीलदार म्हणून तहसीलदाराची असते. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राबवणे, अर्थात दुष्काळ सदृश परिस्थिती असते, पूर परिस्थितीच्या काळात मदत असते, या काळातसुद्धा तहसीलदारांना प्रचंड मोठ्या पॉवर्स देण्यात आलेल्या आहेत. आता तहसीलदाराच्या वर म्हणजे SDO, उपविभागीय अधिकारी, जो विभाग स्तरावर काम करतो. त्याच्याकडं 1, 2, 3 जी काही रचना जिल्ह्याची असेल त्यानुसार त्यांच्याकडे त्या तालुक्यांची विभागणी दिलेली असते. हा उपविभागीय अधिकारी कलम 13 व 247 या कलमान्वये तहसीलदाराच्या निर्णयावर अपील ऐकतो. जर एखाद्याची तहसीलदाराच्याच विरोधात तक्रार असेल तर तो तक्रार हा थेट या SDOकडं, प्रांताकडं हा त्या ठिकाणी तो करत असतो. त्याच्यानंतर याच SDOचे दुसरा अधिकार म्हणजे महसुली प्रशासनावर तो निरीक्षण ठेवतोच तालुका स्तरावरच्या. म्हणजे तालुका स्तरावर बारीक निरीक्षण आणि कंट्रोल हे या SDOचं असतं. आणि त्यातला तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल, अंमलबजावणी असेल किंवा तपासणी असेल, हे SDOच्या अंतर्गत येणाऱ्या ठिकाणी तो त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी विभाग स्तरावरच्या 1, 2, 3 तालुके त्यांच्याकडे जी काही जबाबदारी दिली असेल त्या ठिकाणी ते त्यांच्या पद्धतीनं कर्तव्य ते बजावू शकतात किंवा त्यांच्या अधिकारात ते त्यांची कार्य करू शकतात. याच्यातला सर्वात महत्त्वाचा जो आहे जिल्हाधिकारी, कलेक्टर, अर्थात जिल्हा स्तरावर काम करणारा व्यक्ती. कलम 15, 247 ते 250 अंतर्गत जिल्ह्याचा प्रमुख म्हणून, म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये कित्येक आमदार, खासदार, समजा त्याच आमदारांमधून मंत्री किंवा त्याच खासदारांमधून मंत्री कोणीही जरी त्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या अंतर्गत येत असलं तरी त्या जिल्ह्याचा प्रमुख म्हणून हे जिल्हाधिकारी असतात, सगळ्यांवर कंट्रोल ठेवणारा प्रशासनावर. तर ते कलम 15 आणि 247 ते 250 अंतर्गत जिल्ह्यातील प्रमुख महसुली अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना पाहिलं जातं. जिल्ह्यातील संपूर्ण रेव्हेन्यू कलेक्ट करणं किंवा वसुली करणं हे त्यांचं काम असतं. त्यांच्याकडे कुठली कामं असतात तर जिल्हाधिकाऱ्यांकडं कर वसुली, महसूल अशी संबंधित सर्व अधिकार, म्हणजे जिल्ह्यातल्या जमिनीशी संबंधित संपूर्ण अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत येतात. ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्याच्यात जमिनीच्या हक्कावरील मोठ्या फेरफाराच्या मंजुरी करण्याचे अधिकारसुद्धा जे तालुका स्तरावर होत नाही ते जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टी येतात. कायदा व सुव्यवस्था, अर्थात कलेक्टर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असल्यामुळं जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था, कितीही अडीअडचणीचे मुद्दे असतील, कितीही आणीबाणीची परिस्थिती असेल, दुष्काळाची परिस्थिती असेल किंवा इतर गोष्टी असतील, या सगळ्या जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत येतात. त्याचप्रमाणे तहसीलदार आणि SDO यांच्यावर यांच्या विरोधात ज्या तक्रारी असतात अपिली अधिकारी म्हणून, त्यासुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम हे जिल्हाधिकाऱ्यांचं असतं. आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जे या रेव्हेन्यू ऑफिसर्स, अर्थात जे महसुली अधिकाऱ्यांचं महत्त्वाचं काम आहे दंड आणि शिक्षेचा अधिकार. म्हणजे कलम 136(3) नुसार सीमाचिन्ह जर कोणी नष्ट केलं, म्हणजे जे तलाट्याच्या अंतर्गत त्या गावातलं जबाबदारीचं काम असतं, परंतु तशी तक्रार झाली तर त्यांच्यावर दंड करण्याचा अधिकार सुद्धा या अधिकाऱ्यांच्या कर्तव्यामध्ये येतो कलम 136(3) नुसार. कलम 248 नुसार महसुली अधिकाऱ्यांचे जे आदेश आहेत ते न पाळल्यासुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना या माध्यमातून प्राप्त होतो किंवा महसुली अधिकाऱ्यांना ती त्यांच्या अधिकाराचा भाग असतात. या जर सगळ्या संपूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांचा, अर्थात रेव्हेन्यू ऑफिसर, अर्थात महसुली अधिकाऱ्यांचे जे काय आपण कर्तव्य पाहिले, याच्याचं सारांशमध्ये आपण जर पाहायचं म्हटलं तर महसुली अधिकारी अर्थात कोण कोण आहेत तर कलेक्टर आहे, कलेक्टर, SDO, तहसीलदार आणि तलाठी. म्हणजे जिल्हा स्तरावरून तलाठीपर्यंत, ग्रामस्तरापर्यंत त्यांच्यात ती
रचना ठरलेली आहे. त्याच्यात त्यांची कर्तव्य जर काय असतील तर महसुली वसुली असेल, जमिनीची नोंद ठेवणे असेल, फेरफार नोंदणी असेल किंवा मंजुरी असेल, वाद सोडवणे असेल किंवा कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी या महसुली अधिकाऱ्यांवर आहे. आणि महत्त्वाची कलम या महसुली अधिकाऱ्यांच्या अंतर्गत येतात. ती कलम म्हणजे कलम 6, कलम 8 ते 15, कलम 133 ते 136, कलम 186 ते 188 आणि सगळ्यात महत्त्वाचं कलम 247 ते 250. या सगळ्यावरील गोष्टीचा एक महसुली अधिकारी म्हणून या 4 रचनेमध्ये आपण या प्रश्नामध्ये काही महत्त्वाच्या या विषयावर चर्चा केली, ते पाहण्याचा प्रयत्न केला. आपल्याला ते समजले असतील अशी अपेक्षा करतो. आणि आपण लॉ इन मराठी या यूट्यूब चॅनलला फॉलो करावं, सबस्क्राईब करावं, प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावी आणि कायद्यासंबंधात मराठीमध्ये हलक्या भाषेमध्ये माझ्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय तो समजून घ्यावा. धन्यवाद.